विरारमध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात नवा वाद निर्माण झालाय। नातेवाईक आणि काही हिंदू संघटनांनी लव्ह जिहादचा आरोप केला आहे। मात्र विरार पोलिसांनी हे आरोप फेटाळत मुलगी कौटुंबिक कारणामुळे घराबाहेर गेली होती आणि या प्रकरणात कोणताही आरोप नसल्याचं स्पष्ट केलंय। 14 तारखेपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याचा दावा नातेवाईकांनी केलाय। पोलिसांनी कारवाईत विलंब केल्याचाही आरोप त्यांनी केलाय। मात्र पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळत लव्ह जिहादशी संबंधित पुरावा नसल्याचे सांगितले। या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे। मुलीला 14 तारखेला मुलगी आमची हरवलेली होती। 14 तारखेला ती कुठे गेली, काय गेली आम्हाला काहीच माहिती नाही। बाहेर फक्त चप्पलच्या स्टँडवर जाते म्हणून बोलली, मी बाहेर चप्पलच्या स्टँडवर चपला लावते आणि आत्ता 5 मिनिटात घरात येते म्हणून बोलले। आणि आम्ही सर्व घरात असे माझे मामा मामी, मामांची मुलगी सगळे जेवायला बसले होते आणि पोरगी अर्धा तास झाला की पोरगी आली नाही, बाजूवाल्याच्या घरात खेळते की बाहेर खेळते असं आम्ही ह्या हिशोबाने ते लोक बसले होते आणि पोरगी आलीच नाही। रात्री 12 वाजले 1 वाजे पोरगी आलीच नाही। मग शेवटी आम्ही विरार पोलीस स्टेशनमध्ये आलो। त्यांनी सांगितलं 24 तासाच्या आतमध्ये आम्ही कंप्लेंट घेत नाही, 24 तासानंतर घेतात। म्हणजे 24 तासानंतर माझे मामा मामी, माझी बहीण सर्व पोलीस स्टेशनला आले आणि आल्याच्यानंतर त्यांनी कंप्लेंट घेतली। कंप्लेंट घेऊन घरी पाठवलं, आम्ही शोध लावतो, तुम्ही घरी जा। त्याच्यानंतर 16, 17, 18 तारीख हे 4ही दिवस आम्ही पोलीस स्टेशनला येतोय, विचारतोय, ते म्हणता कारवाई चालू आहे, कारवाई चालू आहे। सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या, हेच त्यांचं चालू आहे, त्यांची काहीच कारवाई चालू नाही आहे। आणि पोरगी आता काल रात्री 11च्या दरम्यान एका व्यक्तीला भेटली। त्या व्यक्तीने आमच्या नंबरवर कॉल केला आणि आम्हाला इन्फॉर्म केलं की अशी मुलगी आम्हाला भेटलेली आहे आणि तिच्यासोबत एक लेडीज पण आहे, तुम्ही ती लेडीज आम्ही पकडून ठेवलेली आहे, तुम्ही या इकडे मुलीला घेऊन जा। आम्ही ताबडतोब त्या घटनास्थळी गेलो। मुलीला, त्या लेडीजला आम्ही पोलीस चौकीला घेऊन आलो। आम्ही स्वतः त्या मुलीला पोलीस चौकीला जमा केलं। त्या मुलीची अवस्था इतकी बेकार आहे की तिच्या पोटात दुखते, तिला ब्लडिंग होते, तिला चक्कर येते, ती पोरगी काही खात नाही, ती खाते तरी तिला उलट्या पण होतात। जबरदस्तीचं बोलते खा बाळा, त्या खाते तरी उलट्या होतात। त्या पोरीचं मेडिकल नाही केलंय, BP चेक नाही केलंय, वजन चेक नाही केलंय, तिचा फिवर चेक केलेला नाहीये। फक्त त्या पोरीला पोलीस चौकीच्या बाहेर त्या लोकांनी बसून ठेवलेलं आहे ना, तिला म्युन्सिपालिटी हॉस्पिटल नेऊन त्या ॲडमिट सुद्धा करवत नाही। आम्हाला हॉस्पिटलमध्ये पाठवलं, त्यांनी फक्त एवढंच सहकार्य केलं की तुम्ही आम्ही लिहून दिले, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा आणि त्या मुलीला तिकडे मेडिकल करा। पण आम्ही दोन्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, तर दोन्ही हॉस्पिटलमध्ये गायनॉक डॉक्टर नाही आहे, लेडीज डॉक्टरच नाही आहे त्या मुलीला चेक करण्यासाठी, लेबर वॉर्डला डॉक्टरच नाही आहे। त्यांनी सरळ सांगितलं, त्यांनी सांगितलं आमच्याकडे डॉक्टर नाही आहेत, आम्ही करू शकत नाही, तुम्ही रिटर्न जा। आम्ही रिटर्न पोलीस चौकीला आलो। आम्ही सकाळी 5:30 वाजेपर्यंत चौकीला होतो। 5:30 वाजता आम्ही घरी गेलो, परत सकाळी आलो। सकाळच्या आता संध्याकाळ झाले, अजून त्या पोरीचा मेडिकल टेस्ट झालेला नाही, काही नाही, फक्त युरिन टेस्ट झालेली आतापर्यंत त्या मुलीची, बाकी काहीच टेस्ट झालेले नाही आहे त्या मुलीचे। आणि सहकार्य आम्हाला काहीच करत नाही पोलिसला। आता पण एवढी रिक्वेस्ट करून त्यांना आम्ही मुलीला घेऊन जायला ताब्यात घेतलेला आहे का? हो, मुलीला ताब्यात घेतलेला आहे। नाही, आरोपी ताब्यात घेतलेला नाही आहे। आरोपीचा आम्ही फोटो दिला, कॉन्टॅक्ट नंबर दिला, आम्ही सर्व सोडा। आरोपीचा रिलेटिव्ह आहे, त्याच्याकडे तो काम करत होता, त्याला सुद्धा आम्ही पोलीस चौकीला घेऊन आलो, ह्यांच्या ताब्यात दिलं। यांनी त्यालाही सोडून दिलं, ती लेडी जिच्यासोबत माझी बहीण भेटली तिलाही सोडून दिलं। म्हणजे लोक काहीच कारवाई करत नाहीये, बोलतात नाही आम्ही घेतलं यांच्याकडे लिखापट्टी करून। दबाव आहे का काय वाटतं आपल्याला? मला तर असं वाटतं ह्यांच्याकडनं काय वरून दबाव येतो, काय येतो का नाही, पण आम्हाला काही सकाळी हे उलट आम्हाला दबाव ठेवताय की नाही आमचं चालू आहे ना, आमच्यावरतीच आवाज करताय, आम्हाला कुत्र्यासारखं पोलीस चौकीमधून हकललं जात आहे। आत्ताच 5 मिनिटं अगोदरची घटना आहे की माझ्या बहिणीला मेडिकलसाठी घेऊन जाण्यासाठी मी रिक्वेस्ट करत होती, सरांनी मला इतक्या बेइज्जती करून मला हकललं। एक लेडीज असून ते माझ्यासोबत इतक्या बेइज्जतीने बोलतात आहे की तुमच्या काय गावभरासाठी आम्ही गाडी केलेली का, तुमच्या गावासाठी गाडी केली आहे का पोलीस स्टेशन आली। अरे पोलीसची अवस्था नाहीये, तुम्ही बोलता तिला लोकल ट्रेननी घेऊन जा। लोकल ट्रेननी कसं घेऊन जा ना, त्या पूर्ण ब्लडिंग होते, त्या पोरीला चालता येत नाहीये, त्या पोरीच्या अंगात ताकद नाहीये, तर आम्ही लोकल ट्रेननी घेऊन जाणार आहे। मग तुम्हाला सरकारच्या गाड्या दिलेल्या कशासाठी दिलेल्या आहे हा ना? मग तुमची कुठल्या गोष्टीची मदत आहे? माझी एकच मागणी आहे, माझ्या बहिणीचं मेडिकल चेकअप करा, माझ्या बहिणीला सहकार्य करा की एवढ्या दिवस ती कुठं होती, काय होती। आणि ज्या मुलाचा तुम्हाला आम्ही शोध करून कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, जो माझ्या बहिणीने सांगितलं, प्लीज त्या मुलाला शोधा, त्या मुलाला चौकीत आणा, विचारपूस करा, ती लेडीज कोण होती। तर सलू मला जो होता त्याला आम्ही काल पकडून दिला, त्याचा नातेवाईक, प्लीज त्याला चौकीला आणून मी रिक्वेस्ट करून सांगते, प्लीज माझ्या बहिणीला न्याय द्या, बस एवढीच माझी विनंती आहे तुमच्याकडे। नाही, पोलिसांकडनं तर आम्हाला 3 दिवसानंतर आम्ही जेव्हा कंप्लेंट केली 15 तारखेला, तेव्हा 15 तारखेच्या नंतर म्हणजे 18ला ते आले पंचनामासाठी, बाकी त्याच्यानंतर ते आलेच नाही। आम्ही त्यांना खूप फोर्स केलं की साहेब थोडं प्लीज या, बघा, आपली 15 वर्षाची मुलगी आहे, उद्या जर तिच्यासोबत काही कमी जास्त झालं तर आम्ही तर जिम्मेदार आहोत, आमच्या आईवडील तर जिम्मेदार आहेच, पण त्याला म्हणजे तिला जर काही कमी जास्त झालं ह्या दिवसांमध्ये, एवढा 4-5 दिवस तेव्हा जे होते, तेव्हा ह्याच्यामध्ये जर काही कमी जास्त झालं त्याला याची जिम्मेदारी तुम्ही घेणार का?
तेव्हा पोलिसांनी आमच्याशी खूप उद्धटपणे बोललं आणि आजही ते सगळे व्हिडिओ बघून ते आम्हाला असं बोलताय की तुम्ही आमच्याबद्दल खूप छान छान बोलताय मीडियामध्ये, असं सगळं म्हणजे आम्हाला टॉन्ट मारताय त्या गोष्टीने आणि आम्ही काय याच्याने हे करणारे नाही आहे. त्याच्यानंतरला आम्ही त्यांना बोललो की CCTV साठी तुम्ही काहीतरी करा, तर त्यांनी सांगितलं एक दिवस फक्त टेक्निशियन पाठवला त्यांच्यातर्फे आणि नंतरला ते टेक्निशियन पाठवलं तर जो मेन ज्वेलर आहे तो ज्वेलर फ्रायडेला बंद असतो, तेव्हा तो येऊन त्यांचा काही उपयोग नाही झाला. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही टेक्निशियन सॅटर्डेला घ्या, सॅटर्डेला घेऊन या, आपण सॅटर्डेला चेक करू. तर त्यानंतर बोलायला लागले की आमच्याकडे टेक्निशियन नसतो मॅडम, तुम्ही लोक तुमचा पर्सनल टेक्निशियन शोधा आणि तुम्ही तिकडे जाऊन घेऊन या करून. तर मग आम्ही पर्सनल टेक्निशियन पाठवला. 2-3 दिवसानंतर आम्ही शोधला, मग आपण पर्सनल टेक्निशियन घेतला आणि मग CCTV वाल्याकडे गेलो. मग तिकडनं काढलं, पण ती पण फुटेज थोडीशी चुकीची आली, पण तो मुलगा दिसलाय त्याच्यामध्ये, क्लिअर मुलगा दिसलेला. आणि त्याच्या आधीची एक माझी मम्मी जिकडे राशन भरते त्या CCTV ना त्या दुकानवाल्याने समोरून दिला आम्हाला काढून की तुमची मुलगी हरवली, मी तुम्हाला स्वतःहून CCTV देतो. मग त्यांनी आम्हाला CCTV दिली. CCTV मध्ये कोण कोण होतं? माझी बहीण आणि तो काय त्याचं नाव रिजवान, तो मुलगा, हे दोघंही जाताना दिसतंय आम्हाला एकदम क्लिअर. आणि जी एक CCTV तुम्ही पोलिसांना दिला होता का? हो दिला होता. त्याच्यावर काय त्यांनी ऍक्शन घेतली पोलिसांनी? नाही, कारण त्याची बॅग दिसते म्हणून काय ऍक्शन नाही घेतली, फक्त बॅग दिसते त्याची म्हणून. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एक स्नॅपचॅटवरती माझी बहीण चॅट करायची एका फ्रेंडशी, पण त्यांना त्याच्या हाईट बोलून त्या CCTVच्या हाईट बॉडीवाला जो मुलगा आहे तो त्या मुलाशी त्यांना म्हणजे कनेक्ट केला की हाच मुलगा आहे भिवंडीचा, असं करून. तर मग भिवंडीला तुम्ही जा बोलताय, आम्ही भिवंडीचं लोकेशन काढून देतो, तुम्ही जा करून. आम्ही कसं जाणार ना, तुमचं काम आहे साहेब ते, आम्ही कसं जाणार? तुमची वर्दी आम्हाला द्या, आम्ही हे करून टाकतो, आम्ही आमच्या मुलीला शोधतो. मग हेच प्रकार झाला की नाही, आम्ही त्या दिवशी पण हेच बोललो त्यांना. मग त्याच्यानंतरला पण त्यांचा काही रिस्पॉन्स नव्हता. आम्ही कसं करून इकडून तिकडून मदत करून शिवदादा, ह्या मॅडम नीलम मॅडमशी आमचा कॉन्टॅक्ट झाला, यांनी आम्हाला खूप मदत केली आत्तापर्यंत, या क्षणापर्यंत ते आम्हाला मदत करत आहे. काल त्यांनी जर नसताना आम्हाला मदत केली, आमची मुलगी आजपर्यंत आली नसते. आज आमची मुलगी आमच्या सोबत आहे, काही का असे ना, तिला खूप त्रास होतो, तिचं पोटबीट खूप त्रासामध्ये आहे. आता तिला कसं करून आता ते आम्हाला सांगत होते की ट्रेनने घेऊन जा. मुलीची परिस्थिती एवढी गंभीर आहे की तिला घेऊन कसं जाणार आम्ही? तिच्या पोटात एवढं दुखते, तिला उभं राहायला होत नाही, वॉमिटिंग होत आहे. काल सगळ्या पोलिसांसमोर तिला वॉमिटिंग होत होती, तिचं पोट दुखत होतं सगळ्यांसमोर. ही गोष्ट असं लपलेली पण नाहीये. आज मी 5-5:30 सकाळी इथून गेलेलो आहे पोलीस स्टेशनमधून, घरी जावा करून. इथेच थांबणार होतो आम्ही नव्हतो घरी घेऊन जाणार मुलीला, पण त्या लोकांनी खूप प्रेशराईज केलं, त्यामुळे घरी गेले सगळेजण. काय मागणी आता? मागणं तर हेच आहे की आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि तो जो आहे जिहादी, तो रिजवान, त्याला अटक झाली पाहिजे, तो आमच्या समोर आणला पाहिजे त्याला. हे लोक 2 दिवसापासून सांगतात की तो येतो, अजूनपर्यंत तो काय आलेला नाहीये. आणि जी बाईकडे ती होती, ती बाई सुद्धा दिसत नाही आम्हाला, कालपासून ती बाई दिसत नाही. ती कुठे जाते, काय रॅकेट जाते? असेल का? काय वाटतं सांगू आपल्याला? शकतो आपण रॅकेटच आहे, कारण त्याच्यासोबत जो माणूस काम करत होता तो तर स्टार्टिंगला सांगतो की मला काही माहितीच नाही, पण जेव्हा आम्ही त्याला विचारलं, आम्ही त्याला थोडं मारलं, तेव्हा त्याने सांगितलं. 2 चापट मारले, आम्ही खोटं का सांगू, आम्ही 2 चापट मारल्या त्याला, पण त्याच्याकडनं काढून घेतलं. तेव्हा तो नाही बोला. नंतर त्याच्या 2 तासानंतर आपली मुलगी कशी काय आली, 2 तासानंतर ताबडतोब आली मुलगी. आणि तो सलूनवाला सुद्धा आरोपी आहे. याच्यामध्ये असणारं बोलायचं आहेच. म्हणजे हे लोक असं आहेत का की इथे सलून टाकतात, तिथे मग तिथल्या मुलींना हेरतात, आणि असं काही रॅकेट वाटतंय का आपल्याला? अंदाजा तर तोच वाटतोय, कारण 14-15 वर्षाच्या मुलीला हे लोक टार्गेट करतात, लहान मुलींना, लहान मुलं पाहिजे यांना. तिला काय आमिष दिलं होतं का, कसं काय? आम्हीच दिलं. आता हे लोकांनी तर, माझ्या बहिणीने तर काय सांगितलं नाही, ती एवढे डिप्रेशनमध्ये ना, ती म्हणजे घरच्यांना ती घाबरत होती, घरच्यांना ती दूर ढकलत होती की नको, मला कोणच नको माझ्याजवळ, सगळ्यांना ढकलत होती ती. स्वतःच्या वडिलांसोबत एवढी ती अटॅच होती, ती वडिलांना सुद्धा ढकलत होती की नका, तुम्ही पण माझ्याकडे येऊ नका. म्हणजे तिच्यासोबत काहीतरी वाईट घडलेलं असेल तेव्हाच ती मुलगी एवढी बोलते ना. आज 15 वर्षाची मुलगी म्हणजे असं 24 वर्षाच्या मुलीसारखं तर एवढं रिॲक्ट नाही करते, ती लहान मुलांसारखीच रिॲक्ट करते. 15 वर्षाची म्हणजे खूप मोठी नाही झाली. नमस्कार, माझं नाव रोहित परशुराम धोत्रे, मी मनसेचा उपशाखा प्रमुख आहे. काय सांगाल, काय झालेलं आहे नेमकं, काय कसं बघताय याकडे? ॲक्च्युली आता आम्हाला जसं समजलं आहे मनसेच्या टीमला की इथं एक लव जिहादचा विरारमध्ये प्रकरण घडलेलं आहे. ठीक आहे, तर पोलिसांनी याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. मला नीलम मॅडमच्या थ्रूवरती समजलं की असं एक प्रकरण घडलेलं आहे. रिजवान करून फुलपाड्यामध्ये एक बादशाह नावाचा सलून रॅकेट चालतोय. त्याच्यामध्ये आपले जेवढ्या पण पोरी आहे, ठीक आहे, जेवढ्या पण पोरी आहे ज्यांचा ते ब्रेन वॉश करतायत, ठीक आहे, ते म्हणजे बोलतात ना पैशाचा लोभ दाखवून त्यांचा पूर्णपणे ब्रेन वॉश करून हा एक खूप मोठा रॅकेट चालवलो आहे. ठीक आहे, ही भूमी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, आणि जर इकडच्या लेकीला आणि इकडच्या माऊलीला जर न्याय नाही भेटला तर आमची टीम मनसेची आणि हिंदू संघटनाची टीम ॲक्टिव्ह होऊन जाईल. मग ते कसा न्याय घ्यायचा, काय घ्यायचं ते आमच्यावरती सोडून टाका.
ठीक आहे. माझी एवढीच माध्यम म्हणजे तुम्हाला बोलायचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर याच्यावरती ॲक्शन व्हावं आणि याच्यावरती जेवढे पण रॅकेट चालू आहे वसई, विरार, लव जिहादचे ते सर्व बंद व्हावे, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलमध्ये कारवाई करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. जी, जब हमें ये खबर मिली कि एक सैलून जिहाद हो रहा है, एक मात्र 14 साल की बच्ची को एक जिहादी ने बहला फुसलाकर अपने साथ में उसको लेके गया। लगभग 14 जुलाई को लड़की यहाँ से गायब थी और 15 को यहाँ पे कंप्लेंट डाला गया था विरार ईस्ट के पुलिस स्टेशन में, और लड़की लगभग 11-12 दिन हो गया तब हमें अपडेट मिला कि ऐसी वारदात हुई है। तो हमने तुरंत कल का कल आकर जहाँ पे सैलून है वहाँ पे आकर तुरंत हमने पूछताछ किया, तो पता चला कि इसके पहले जब पूछताछ किया था सैलून वाला बोल रहा था कि मैं रिजवान नाम का जो लड़का जिसके साथ वो बच्ची गई थी वो जानता ही नहीं है। फिर 4 लोग को उनकी फैमिली वाले लेके गए, तब एक्सेप्ट करते हैं कि हाँ हम जानते हैं उसको, वो अभी यहाँ पे बुधवार से काम पे नहीं आ रहा है। तो फिर जब हम कल गए तो बोलता है कि नहीं ये तो गांव में गया हुआ है, और फोन में नंबर ढूंढने का नाटक कर रहा था। उसने फोन लगाया हमारे सामने तो बोलता है कि मैं गांव में हूँ, क्योंकि इनको पूरा पता है कि वो लड़की को लेके कहाँ गया है, किधर गया है, कैसे टारगेट किया है। जो कि कहना था बच्ची का कि सैलून जिस दिन वो लड़की गई थी ना, पूरी रात उसी सैलून में ही थी वो उस जिहादी के साथ। वो बोलने का स्टेटमेंट ये था। और इतना ही नहीं, आज वो बच्ची इतने दर्द से गुजर रही है, प्रशासन 24 घंटा होने आ गया है बच्ची को उसके पेरेंट्स के साथ, कभी ये हॉस्पिटल में कभी उधर हॉस्पिटल में, कहीं गायना डॉक्टर नहीं है, कहीं कुछ नहीं है। आप सोचिए 24 घंटे में वो लड़की को एक भी ट्रीटमेंट नहीं मिला है, ना ही उसका बीपी चेक हुआ है, ना वेट चेक हुआ, कुछ भी नहीं हुआ है। अगर इस दौरान बच्ची के साथ कुछ होता है तो इसका जिम्मेदार कौन होगा? जो अपराधी है अभी तक वारदात में नहीं मिला है, जो कि नंबर भी पुलिस वाले को हम देते हैं, हर एक चीज इंफॉर्मेशन हम दे रहे हैं। तो मतलब पुलिस कर क्या रही है फिर? सीसीटीवी वीडियो पुलिस का काम आप कर रहे हैं, मतलब पूरा काम हम ही कर रहे हैं देखा जाए। क्या क्या किया आपने? अभी देखो सीसीटीवी उनकी फैमिली वाले ने पूरा वीडियो वगैरह निकाल के दिया। अगर कल हम सैलून में नहीं जाते, उस लड़के से इंक्वायरी नहीं करते, विद इन 2 आवर में वो बच्ची खुद सामने से आई। मतलब उस जिहादी ने खुद छोड़ दिया कि तू जा, क्योंकि माहौल बहुत ज्यादा गर्म हो चुका है। आप सोचिए इनका किस तरीके से टारगेट हो रहा है इस चीज को लेकर। मतलब ये छोटा मोटा चीज नहीं है, बहुत बड़ा रैकेट हो रहा है। और वसई विरार में तो आए दिन ये वारदात हो ही रहा है, लव जिहाद जैसा मुद्दा, कि 12 साल की बोलो या 11 साल की बोलो या 14 साल की बोलो, मतलब छोटी छोटी बच्चियों को ये लोग टारगेट कर ही रहे हैं आए दिन। तो प्रशासन इसमें कहीं ना कहीं बहुत ढिलाई कर रहा है और विशेष ध्यान ही नहीं दे रहा है कि हमारे वसई विरार में जो बच्चियां सेफ है ही नहीं। और जो कि सोचो महाराष्ट्र में एक मराठी परिवार की लड़की को इस तरह त्रास मिला जा रहा है कि प्रशासन से उनको कुछ हेल्प नहीं मिल रहा है। मतलब हिंदू संगठन अगर इन्वॉल्वमेंट ना रहे तो बच्ची तो कई बच्चियां ऐसी गायब हो जाएंगी। मतलब अगर हिंदू संगठन, अभी क्या मांगे? मांग ये है कि यहाँ के प्रशासन जो है इन जिहादियों पे कड़ी कार्रवाई होनी चाहिए और बच्ची को न्याय मिलना चाहिए। और जो जिहादी है जहाँ भी छुपा है, इनके जो पीछे बड़े रैकेट चल रहे हैं ना, ये जल्द से जल्द पूरे हमारे आंखों के सामने आना ही चाहिए। अगर नहीं आया तो हम अपने तक एक्शन लेंगे, सकल हिंदू समाज अपने तरीके से काम करेगा फिर। जय श्री राम। अल्पवयीन पीडित जी आहे या गुन्हा रजिस्टर नंबर 402/26 विरार पोलीस स्टेशन मधली जी मुलगी आहे ती स्वतःच्या इच्छेने तिची बहीण तिच्यावरती रागवल्यामुळे रागाच्या भरात निघून गेली होती आणि ती ज्या व्यक्तीसोबत थांबली होती त्याच व्यक्तीसोबत ती परत आपल्याला मिळालेली आहे। त्याच्यामध्ये आपण म्हणतोय त्या पद्धतीचा प्रथमदर्शनी कोणताही प्रकार उघडकीस आलेला नाही। तिच्या त्या तपासाचा भाग म्हणून ती सध्या वैद्यकीय तपासणी करणे कामी तिला पाठवण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने सखोल तपास आमचा चालू आहे। यामध्ये त्यांचा असा आरोप आहे की पोलिसांनी काहीच केलं नाही, आम्हीच त्यांना सीसीटीव्ही दिलाय, मेडिकल सुद्धा वेळ करण्यात आलेलं नाही, 24 तास नाही, झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे आपल्याकडे सरकारी वैद्यकीय हॉस्पिटल उपलब्ध आहेत त्यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं, पण तिथे स्त्री वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्या उपलब्ध नसल्या कारणाने त्याला थोडासा विलंब झालेला आहे। तरी आता वसई येथील दिनशा पेटेट हॉस्पिटलला त्यांची वैद्यकीय तपासणी कामी त्यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि थोड्या वेळात ती प्रोसिजर पण पूर्ण होईल। तर यामध्ये
यामध्ये आरोपीला अटक केली आहे का की काय काय परिस्थिती? नाही, आरोपी कोणी याच्यामध्ये निष्पन्न नाही. त्या अनुषंगाने त्यांचा महिला अधिकाऱ्यांसमक्षचा जबाब नोंद करण्यात आलेला आहे. त्या ज्यांच्याकडे होत्या त्यांचा जबाब नोंद केलेला आहे. तसा कुठलाही प्रकार सध्या प्रथमदर्शनी तपासामध्ये निष्पन्न होत नाही. यामध्ये जो आरोप केला जातोय की लव जिहादचा प्रकार असतो, तसा कोणताही प्रकार याच्यामध्ये निदर्शन झालेलं नाही.